प्रसिद्ध कॉमस्कोरनुसार आता ई सकाळ आहे देशातील नंबर 1 ची मराठी वेबसाईट आणि तुम्ही बघत आहात सकाळ ॲग्रो1। उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढतोय। राज्यातील काही भागात तापमान आता 38 अंशाच्या पार गेलंय। दुपारी उन्हामुळे चांगलाच घामटा निघतोय। राज्यातील उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे, तर कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलाय। राज्यातील वाढलेले तापमान कायम असून तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे। हवामान विभागाने आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय। उद्या ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर शुक्रवारी ठाणे जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलाय। कोकणातील काही भागात तापमान चांगलंच वाढलंय। मुंबईतील सांताक्रूज येथे राज्यातील सर्वाधिक 38.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती। डहाणू येथे 38.1 अंश सेल्सिअस तापमान होतं, तर राज्यातील बहुतांशी भागात कमाल तापमान 35 अंशाच्या पुढे गेलंय। पालघर, सोलापूर, ठाणे, रत्नागिरी येथे 36 अंशापेक्षा जास्त तापमान होतं। राज्यातील कमाल तापमान बहुतांशी भागात वाढलंय। देशातील सर्वाधिक तापमान केरळमधील कन्नूर येथे नोंदलं गेलं। कन्नूर येथे 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, तर सर्वात कमी तापमान अयोध्येत होतं। उत्तर प्रदेशातील अयोध्येत सर्वात कमी 9.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती। म्हणजेच देशातील निचांकी तापमानात वाढ झाल्याचं दिसून आलं। हे होतं आजचं आपलं हवामान बुलेटिन। हवामान बुलेटिनमधून आपण रोज सायंकाळी 4 वाजता आपल्या राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।